नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपल्यासमोर हवामानाबद्दलचा एक खूप महत्त्वाचा स्रोत आहे, जो वातावरणातील पाणी या विषयावर लक्ष केंद्रित करतो. वरवर पाहता हा विषय खरं तर खूप सोपा वाटतो. हो, ढग, पाऊस, पाणी. बरोबर. पण या स्रोतामध्ये डोकावल्यावर कळतं की ही एक अत्यंत गुंतागुंतीची आणि अद्भुत प्रणाली आहे. आज आपलं ध्येय आहे या स्रोताच्या मदतीने पाण्याच्या एका थेंबाचा संपूर्ण प्रवास उलगडणे. म्हणजे तो समुद्रातून अदृश्य वाफ बनून आकाशात कसा जातो, तिथे ढग कसे बनतात. आणि मग शेवटी पाऊस म्हणून जमिनीवर परत कसा येतो हे आपण अगदी टप्प्याटप्प्याने समजून घेणार आहोत. अगदी बरोबर. आणि हा केवळ एका पाण्याच्या थेंबाचा प्रवास नाहीये. ही गोष्ट आहे आपल्या ग्रहावर ऊर्जा कशी वाहून नेली जाते याची. ऊर्जा ती कशी? सूर्यप्रकाशाने समुद्रातून उचललेली ऊर्जा ही वाफ आपल्या सोबत घेऊन जाते आणि मग हजारो किलोमीटर दूर जाऊन दुसऱ्या ठिकाणी पाऊस पडताना तीच ऊर्जा वातावरणात सोडली जाते. अरे वाह! याच ऊर्जेवर आपली संपूर्ण हवामान प्रणाली चालते. तर मग सुरुवात करूया या प्रवासाच्या अगदी पहिल्या टप्प्यापासून. हो, अगदी मुळापासून. या स्रोतामध्ये म्हटलं आहे की वातावरणात पाणी 3 रूपात असतं: वायू, द्रव आणि घन. म्हणजे पाण्याची वाफ, पाण्याचे थेंब आणि बर्फ. बरोबर. हे पाणी समुद्रातून बाष्पीभवन आणि वनस्पतींमधून बाष्पोत्सर्जन या मार्गांनी हवेत पोहोचतं. म्हणजे जमीन, समुद्र आणि हवा यांच्यात पाण्याची सतत देवाणघेवाण सुरू असते. पण हवेत हे पाणी नक्की किती असतं यालाच आपण आर्द्रता म्हणतो, नाही का? हो, आणि इथेच गोष्टी रंजक व्हायला लागतात. कारण आर्द्रता मोजण्याचे 2 वेगवेगळे प्रकार या माहितीमध्ये दिले आहेत. अच्छा. पहिला आहे निरपेक्ष आर्द्रता, ॲब्सोल्यूट ह्युमिडिटी. ही सरळ सरळ सांगते की एका घनमीटर हवेत किती ग्रॅम पाण्याची वाफ आहे. हे एक थेट मोजमाप आहे. ओके. म्हणजे एका खोलीत किती पाणी वाफेच्या रूपात आहे हे मोजण्यासारखं झालं. पण दुसरा प्रकार, सापेक्ष आर्द्रता, हा मला नेहमीच थोडा गोंधळात टाकतो. हो, तो थोडासा ट्रिकी आहे. हवामान अंदाजात नेहमी सांगतात आज 90% आर्द्रता आहे. त्याचा नेमका अर्थ काय? उत्तम प्रश्न आहे. याला समजण्यासाठी आपण हवेला एका स्पंजसारखं समजूया. स्पंज, ठीक आहे. निरपेक्ष आर्द्रता म्हणजे त्या स्पंजमध्ये सध्या किती पाणी आहे. पण सापेक्ष आर्द्रता सांगते की तो स्पंज त्याच्या एकूण पाणी धरून ठेवण्याच्या क्षमतेच्या किती टक्के भरला आहे. ओके. आणि महत्वाची गोष्ट ही की हवेची क्षमता तापमानावर अवलंबून असते. गरम हवेचा स्पंज मोठा असतो, तो जास्त पाणी धरू शकतो. आणि थंड हवेचा स्पंज लहान असतो, तो कमी पाणी धरतो. बरोबर. अगदी बरोबर. अरे वाह! म्हणजे जेव्हा आपण ऐकतो की सापेक्ष आर्द्रता 90% आहे, तर त्याचा अर्थ असा होतो की हवेचा स्पंज त्याच्या क्षमतेच्या 90% भरला आहे आणि आता तो पूर्ण भरण्याच्या अगदी जवळ आहे. अगदी तसंच. आणि जेव्हा तो स्पंज 100% भरतो, म्हणजे अजून एक थेंबही धरू शकत नाही, तेव्हा त्या हवेला संपृक्त हवा किंवा सॅच्युरेटेड एअर म्हणतात. अच्छा. आणि ज्या तापमानाला हे घडतं तोच आपला दवबिंदू, ड्यू पॉइंट. हां. हा एक मॅजिक पॉइंट आहे. मॅजिक पॉइंट. हो, एकदा का हवा तिच्या दवबिंदूपर्यंत थंड झाली की त्या हवेतील वाफेला पाण्याच्या थेंबात बदलण्याशिवाय दुसरा पर्यायच उरत नाही. इथूनच मग ढग, धुके, या सगळ्यांची निर्मिती सुरू होते. म्हणजे हवामानातील बदलांसाठी हा दवबिंदू गाठणं खूप महत्त्वाचं आहे. पण तिथे पोहोचण्यासाठी आधी पाणी हवेत यायला हवं. या स्रोतामध्ये त्यासाठी 2 प्रक्रिया सांगितल्या आहेत: बाष्पीभवन आणि संक्षेपण. हो. एकाच नाण्याच्या 2 बाजू आहेत असं म्हणता येईल. बरोबर. बाष्पीभवन म्हणजे पाण्याची वाफ होणे. यासाठी उष्णता लागते. हो. आणि इथे स्रोतामध्ये खूप छान शब्द वापरला आहे: बाष्पीभवनाची सुप्त उष्णता, लेटेंट हीट ऑफ वेपरायझेशन. हो, हा शब्द माझ्याही नजरेत आला. सुप्त म्हणजे लपलेली. ही उष्णता लपलेली असते का? याचा नक्की अर्थ काय होतो? अगदी बरोबर. जेव्हा पाणी तापून त्याची वाफ बनते, तेव्हा ती उष्णता त्या वाफेत लपून बसते. ती गायब होत नाही, फक्त तिचं स्वरूप बदलतं. अच्छा. आणि जेव्हा तीच वाफ पुन्हा थंड होऊन ढग किंवा पाऊस बनते, तेव्हा ही लपलेली उष्णता बाहेर पडते आणि वातावरणाला प्रचंड ऊर्जा देते. म्हणजे मोठी वादळे आणि चक्रीवादळे चालवणारी ऊर्जा हीच असते. बरोबर. म्हणजे बाष्पीभवन फक्त पाणीच नाही, तर ऊर्जासुद्धा एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवतं. आणि याच्या अगदी उलट प्रक्रिया म्हणजे संक्षेपण, म्हणजे वाफेचं पुन्हा पाणी होणं. पण हे आपोआप घडतं का? नाही.
इथेच निसर्गातली एक गंमत आहे. वाफेला पाण्यात बदलण्यासाठी अक्षरशः कोणत्या तरी गोष्टीचा आधार लागतो. आधार लागतो. हो, ती एकटी काही करू शकत नाही. हवेत तरंगणारे धुळीचे, धुराचे किंवा समुद्राच्या पाण्यातील मिठाचे सूक्ष्म कण ते आधार बनतात. ओके. ह्या कणांनाच शास्त्रीय भाषेत आर्द्रताग्राही संक्षेपण केंद्रक म्हणतात. हायग्रोस्कोपिक कंडेन्सेशन न्यूक्लियाय. जसं एखाद्या रोपट्याला वाढायला बी लागतं, तसंच पाण्याच्या थेंबाला तयार होण्यासाठी हे कण लागतात. हे तर खूपच महत्वाचं आहे. याचा अर्थ आपण ज्याला हवामान म्हणतो ती गोष्ट आता पूर्णपणे नैसर्गिक राहिलेली नाहीये. बरोबर. आपल्या शहरांमधला धूर आणि धूळ ते थेट हवामानाचा एक घटक बनत आहेत. ते ढग आणि धुके तयार करायला मदत करत आहेत. हो, हा या स्रोतातून मिळणारा एक मोठा निष्कर्ष आहे. मानवी हस्तक्षेपामुळे हवामानाचा एक महत्वाचा घटक आपल्या डोळ्यादेखत बदलतोय. आणि संक्षेपण झाल्यावर पाणी जी वेगवेगळी रूपं घेतं त्यातही हे दिसतं. जमिनीच्या जवळ तयार होणारी रूपं म्हणजे दव, दहिवर आणि धुके. बरोबर. दव आणि दहिवर यात मला नेहमीच थोडा गोंधळ वाटतो. दोन्ही सकाळी दिसतात, पण त्यांच्यात नेमका फरक काय आहे? यातला मुख्य फरक दवबिंदूच्या तापमानाचा आहे. जर दवबिंदू 0°C वर असेल तर वाफेचं रूपांतर पाण्याच्या थेंबात होतं. त्याला आपण दव म्हणतो. हो, पण जर दवबिंदू 0° किंवा त्याच्या खाली असेल तर वाफेचं रूपांतर थेट बर्फाच्या नाजूक कणांमध्ये होतं. त्याला दहिवर किंवा फ्रॉस्ट म्हणतात. अच्छा, म्हणजे तापमान ठरवतं की दव पडणार की दहिवर? अगदी. दोन्हीसाठी निर्भर आकाश आणि शांत हवा लागते, जेणेकरून जमिनीलगतची उष्णता सहज बाहेर जाऊ शकेल आणि पृष्ठभाग थंड होतील. आणि धुके आणि दवधुके मला तर ते जवळपास सारखेच दिसतात. तसं वाटतं, पण फरक आहे. दोन्हीही जमिनीलगतचे ढगच आहेत, पण मुख्य फरक दृश्यमानतेचा आणि आर्द्रतेचा आहे. ओके. दवधुक्यामध्ये म्हणजे मिस्टमध्ये धुक्यापेक्षा जास्त आर्द्रता असते. पाण्याचे कण थोडे मोठे असतात आणि त्यात आपण थोडं लांबपर्यंत पाहू शकतो. आणि धुके म्हणजे फॉग ते जास्त दाट असतं. हो, त्यात दृश्यमानता 1 किलोमीटरपेक्षा कमी होते. आणि जेव्हा शहरातील धूर या धुक्यात मिसळतो तेव्हा स्मॉग तयार होतो, जो आरोग्यासाठी खूप धोकादायक असतो. बरोबर. आता जमिनीलगतच्या या रूपांपेक्षा जास्त परिचय असे आहेत ते म्हणजे ढग. या स्रोतात ढगांचं वर्गीकरण उंची आणि दिसण्यावरून केलं आहे, जे खूपच रंजक आहे. हो, ढगांचे 4 मुख्य कुटुंब सांगितले आहेत. पहिल्या म्हणजे सिरस. सिरस हो. हे सर्वात उंच असतात, नाही का? हो, 8 ते 12 किलोमीटर उंचीवर ते बर्फाच्या कणांनी बनलेले असतात आणि पिसाऱ्यासारखे किंवा घोड्याच्या शेपटीसारखे दिसतात. आणि हे दिसले की हवामानात बदल होणार असं म्हणतात. बरोबर. दुसरा प्रकार आहे क्युम्युलस. हे तर सगळ्यांचे आवडते ढग, कापसाच्या ढेगाऱ्यासारखे. हो, सपाट तळ असलेले. हे साधारण 4 ते 7 किलोमीटर उंचीवर दिसतात आणि स्वच्छ हवामानाचं प्रतीक आहेत. तिसरा प्रकार स्ट्रॅटस. नावाप्रमाणेच हे आकाशात चादरीसारखे पसरलेले थर असलेले ढग आहेत. ते कमी उंचीवर असतात आणि यांच्यामुळे आकाश पूर्णपणे धुरकट दिसतं. ओके. आणि चौथा? चौथा प्रकार म्हणजे निंबस. खरं तर हा ढगाचा गुणधर्म आहे. निंबस या लॅटिन शब्दाचा अर्थच आहे पाऊस. अच्छा, म्हणजेच जे ढग काळे किंवा गडद राखाडी रंगाचे दाट असतात आणि पाऊस देतात त्यांना निंबस म्हणतात. बरोबर. आणि जेव्हा हे प्रकार एकत्र येतात तेव्हा वेगवेगळे ढग तयार होतात, जसं की क्युम्युलोनिंबस म्हणजे गडगडाट करणारे मोठे ढग, किंवा निम्बोस्ट्रॅटस म्हणजे सलग रिमझिम पाऊस देणारे थर असलेले ढग. पण जेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहतो तेव्हा मला अनेकदा फक्त एक राखाडी रंगाची चादर दिसते. हे वर्गीकरण खरंच इतकं स्पष्ट असतं का? हा खूप चांगला मुद्दा आहे. हे वर्गीकरण म्हणजे आदर्श परिस्थितीतील प्रकार आहेत. प्रत्यक्षात अनेकदा ढग एकमेकात मिसळलेले दिसतात. हो, तेच मला वाटतं. पण हवामानशास्त्रज्ञांसाठी हे वर्गीकरण खूप महत्वाचं आहे, कारण प्रत्येक प्रकारचा ढग वातावरणातील विशिष्ट परिस्थिती दर्शवतो. उदाहरणार्थ, उभ्या दिशेने वाढणारे क्युम्युलोनिंबस ढग वातावरणात प्रचंड अस्थिरता आणि ऊर्जा असल्याचे सांगतात. आणि याच ढगांमधून मग पर्जन्य जमिनीवर येतं. म्हणजे जेव्हा ढगांमधील पाण्याचे कण किंवा बर्फाचे कण मोठे आणि जड होतात तेव्हा हवा त्यांना तोलू शकत नाही आणि ते खाली येतात. हो, आणि यात फक्त पाऊसच नाही. बरोबर, बर्फ आणि गारा यांचाही समावेश होतो. हो, हिमवर्षाव तेव्हा होतो जेव्हा तापमान गोठण बिंदूच्या खाली असतं आणि बाष्पाचं
थेट षटकोनी बर्फाच्या कणांमध्ये रूपांतर होतं. तर गारपीट किंवा स्लीट म्हणजे गोठलेले पावसाचे थेंब. पण सर्वात नाट्यमय निर्मिती असते ती गारांची. हो, अगदी. याबद्दल स्रोतात जास्त माहिती नाहीये, पण मला खात्री आहे की यामागे मोठी प्रक्रिया असणार. गारा कशा तयार होतात? गारांची निर्मिती म्हणजे ढगांच्या आत, विशेषतः क्युम्युलोनिंबस ढगांमध्ये चाललेलं एक थरार नाट्य आहे. थरार नाट्य. हो. ह्या ढगांमध्ये हवा प्रचंड वेगाने वर आणि खाली जात असते. जेव्हा एखादा पाण्याचा थेंब वरच्या दिशेने जातो तेव्हा तो गोठतो. मग तो खाली येतो, त्यावर पाण्याचा एक थर चढतो. आणि वाऱ्याच्या जोरदार झोतामुळे तो पुन्हा वर फेकला जातो. अगदी बरोबर. तिथे तो थरही गोठतो. हे चक्र अनेकदा चालतं आणि प्रत्येक फेरीत तो बर्फाचा गोळा कांद्यासारखा मोठा होत जातो. अविश्वसनीय. अखेरीस तो इतका जड होतो की हवा त्याला पेलू शकत नाही आणि तो खाली कोसळतो. म्हणजे गारांचा आकार त्या ढगात किती वेळ आणि किती वेळा वर खाली फिरला यावर अवलंबून असतो. आता या सगळ्याचा परिणाम म्हणजे पाऊस. पण तो जगात सगळीकडे सारखा का पडत नाही? या स्रोतात पावसाचे 3 मुख्य प्रकार सांगितले आहेत. हो, आणि हे 3 प्रकारच आपल्याला जागतिक पावसाच्या वितरणाचं रहस्य उलगडून सांगतात. पहिला आहे अभिसरण पाऊस, कन्व्हेक्शनल रेन. हां, विषुववृत्तीय प्रदेशात जास्त होतो, बरोबर? हो, तिथे सूर्यप्रकाशामुळे जमीन खूप तापते, हवा गरम आणि हलकी होऊन वेगाने वर जाते, थंड होते आणि ढग बनतात. दुपारनंतर गडगडाटासह जोरदार पाऊस पडतो, पण तो कमी काळ टिकतो. आणि दुसरा प्रकार आहे प्रतिरोध पाऊस, ओरोग्राफिक रेन. हा आपल्यासाठी खूप महत्वाचा आहे. अगदी. जेव्हा समुद्रावरून येणारी बाष्पयुक्त हवा सह्याद्रीसारख्या पर्वताला अडते, तेव्हा तिला वर चढावं लागतं. आणि वर गेल्यावर ती थंड होते आणि सगळा पाऊस पर्वताच्या वाऱ्याकडील बाजूला म्हणजे कोकण किनारपट्टीवर पडतो. बरोबर. आणि म्हणूनच पर्वताच्या पलीकडच्या बाजूला म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात पाऊस खूप कमी पडतो. ज्याला आपण पर्जन्य छायेचा प्रदेश म्हणतो, रेन शॅडो एरिया, हे या स्रोतामध्ये खूप स्पष्टपणे म्हणलं आहे. तिसरा प्रकार चक्रीवादळी पाऊस आहे, ज्याची माहिती वेगळ्या प्रकरणात आहे. या सगळ्याला एकत्र करून पाहिलं की पावसाचं जागतिक वितरण समजायला लागतं. या माहितीनुसार विषुववृत्ताकडून ध्रुवांकडे जाताना पावसाचं प्रमाण कमी होत जातं. कारण बाष्पीभवनासाठी लागणारी उष्णता कमी होते. बरोबर. समुद्रावर जमिनीपेक्षा जास्त पाऊस पडतो, कारण तिथे पाण्याचा स्रोत अमर्याद असतो. आणि एक रंजक गोष्ट म्हणजे 45 डिग्री ते 65 डिग्री अक्षांश दरम्यान पश्चिमी वाऱ्यांमुळे खंडांच्या पश्चिम किनाऱ्यांवर जास्त पाऊस पडतो, जसे युरोपमध्ये. तर आज आपण या स्रोताच्या आधारे वातावरणातील पाण्याच्या संपूर्ण प्रवासाचा मागोवा घेतला. अदृश्य वाफेपासून ते ऊर्जेने भरलेल्या ढगांपर्यंत आणि जगभरातील पावसाच्या विविध प्रकारांपर्यंत. हो, हे स्पष्ट झालं की तापमान, दाब आणि जमिनीची रचना यांसारखे घटक आपलं हवामान किती गुंतागुंतीने घडवतात. यातला परस्पर संबंध खूप महत्वाचा आहे, नाही का? नक्कीच. तापमानातला एक लहानसा बदल फक्त हवा गरम किंवा थंड करत नाही, तर हवेची पाणी धरून ठेवण्याची क्षमता बदलतो. हा बदलच संपूर्ण जलचक्राला गती देतो. आणि दवबिंदू, संपृक्तता आणि संक्षेपण केंद्रक यांसारख्या सूक्ष्म संकल्पना कशा मोठ्या हवामान घटनांना जन्म देतात हे पाहणं खूप आकर्षक आहे. बरोबर. या चर्चेच्या सुरुवातीला आपण एका गोष्टीला स्पर्श केला होता की धूळ आणि धुळीचे कण संक्षेपणासाठी केंद्रक म्हणून काम करतात, ज्यामुळे धुके आणि स्मॉग तयार होतात. हो. यावर विचार करताना एक प्रश्न मनात येतो. मानवी कृतींमुळे वातावरणातील अशा कणांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे, तर आपण नकळतपणे आपल्या स्थानिक आणि प्रादेशिक पर्जन्यमानामध्ये असे काही बदल तर घडवत नाही ना? ज्यांचे दूरगामी परिणाम काय असतील याची आपल्याला अजून पूर्ण कल्पनाही आलेली नाहीये.